प्रश्न पहिला. भारतातील कोणत्या नदीत सोने वाहते? ऑप्शन नंबर 1 गोदावरी नदी, ऑप्शन नंबर 2 यमुना नदी, ऑप्शन नंबर 3 गंगा नदी, ऑप्शन नंबर 4 सुवर्णरेखा नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुवर्णरेखा नदी. तर भारतातील सुवर्णरेखा नदीत सोने वाहते. प्रश्न दुसरा. कोणत्या देशात हिरवा सूर्य दिसतो? ऑप्शन नंबर 1 चीनमध्ये, ऑप्शन नंबर 2 जपानमध्ये, ऑप्शन नंबर 3 फ्रान्समध्ये, ऑप्शन नंबर 4 अंटार्क्टिका महासागरमध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका महासागरमध्ये. तर अंटार्क्टिका महासागरमध्ये देशात हिरवा सूर्य दिसतो. प्रश्न तिसरा. प्रेमाचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? ऑप्शन नंबर 1 मुंबई, ऑप्शन नंबर 2 कोलकाता, ऑप्शन नंबर 3 सुरत, ऑप्शन नंबर 4 वरोना इटली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरोना इटली. तर प्रेमाचे शहर वरोना इटली या शहरास म्हणतात. प्रश्न चौथा. कोणत्या प्राण्याला डोळे नसतात? ऑप्शन नंबर 1 सापाला, ऑप्शन नंबर 2 मुंगीला, ऑप्शन नंबर 3 गांडुळाला, ऑप्शन नंबर 4 माशाला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गांडुळाला. तर गांडुळा प्राण्याला डोळे नसतात. प्रश्न पाचवा. मच्छरचे आयुष्य किती असते? ऑप्शन नंबर 1 10 दिवस, ऑप्शन नंबर 2 100 दिवस, ऑप्शन नंबर 3 50 दिवस, ऑप्शन नंबर 4 1 दिवस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 50 दिवस. तर मच्छरचे आयुष्य 50 दिवस असते. प्रश्न सहावा. जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 लिंबुनीचे झाड, ऑप्शन नंबर 2 चंदनाचे झाड, ऑप्शन नंबर 3 पिंपळाचे झाड, ऑप्शन नंबर 4 केळीचे झाड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पिंपळाचे झाड. तर जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड पिंपळाचे झाड हे आहे. प्रश्न सातवा. सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन नंबर 1 केरळ, ऑप्शन नंबर 2 गुजरात, ऑप्शन नंबर 3 गोवा, ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ. सर्वात जास्त नारळाचे उत्पादन केरळ राज्यात होते. प्रश्न आठवा. कोणत्या देशात सिगारेट पिल्यावर फाशी दिली जाते? ऑप्शन नंबर 1 अमेरिका, ऑप्शन नंबर 2 आफ्रिका, ऑप्शन नंबर 3 कॅनडा, ऑप्शन नंबर 4 भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॅनडा. तर कॅनडा देशात सिगारेट पिल्यावर फाशी दिली जाते. प्रश्न नववा. ओप्पो कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन नंबर 1 जापान, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. तर ओप्पो चीन देशाची कंपनी आहे. प्रश्न 10वा. छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यमुद्रा कोणी लिहिली होती? ऑप्शन नंबर 1 राजमाता जिजाऊ, ऑप्शन नंबर 2 श्री संभाजी महाराज, ऑप्शन नंबर 3 श्री शहाजी महाराज, ऑप्शन नंबर 4 संत तुकाराम महाराज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्री शहाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा श्री शहाजी महाराज यांनी लिहिली होती. प्रश्न 11वा. जगातील सर्वात सुंदर पक्षी कोणता आहे? ऑप्शन नंबर 1 मोर, ऑप्शन नंबर 2 हमिंगबर्ड, ऑप्शन नंबर 3 कबूतर, ऑप्शन नंबर 4 सोनेरी तितर.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सोनेरी तितर. तर जगातील सर्वात सुंदर पक्षी सोनेरी तितर हा आहे. प्रश्न 12वा, संत नामदेव महाराजांचे गाव कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 देहू, ऑप्शन नंबर 2 नरसी, ऑप्शन नंबर 3 आळंदी, ऑप्शन नंबर 4 कराड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नरसी. तर संत नामदेव महाराजांचे गाव नरसी हे आहे. प्रश्न 13वा, जगातील सर्वात शक्तिशाली आर्मी कोणत्या देशाकडे आहे? ऑप्शन नंबर 1 अमेरिका, ऑप्शन नंबर 2 रशिया, ऑप्शन नंबर 3 ब्रिटन, ऑप्शन नंबर 4 कोरिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अमेरिका. तर जगातील सर्वात शक्तिशाली आर्मी अमेरिका देशाकडे आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.